तसेच खूप खूप अभिनंदन मॅडम, तुम्हालाही नगरपालिका एक चांगलं खूप खूप अभिनंदन। 40 आणि हायस्कूलच्या वतीने आपल्या वरालदी मंगल भवनच्या ग्राउंडवर देशाचा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे ज्येष्ठ नागरिक, मार्गदर्शक, अंगणवाडी सेविका, माझे सहकारी, शिवसेना शाखा कामतगर सर्व पदाधिकारी, तसेच पतंजली योग संस्था कामतगर केंद्र आणि या ठिकाणी उपस्थित सर्व पालकवर्ग आहे, बंधू भगिनींनो आणि मुख्याध्यापक, तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनींनो, आज आपण या ठिकाणी उत्साहात आनंदात प्रजासत्ताक दिनाचा आनंदात साजरा करीत आहोत। संपूर्ण देशात ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून देशाला सुपूर्द केली, आजही आपण त्या घटनेच्या आधारावर या ठिकाणी देश चालवत आहोत। सार्वभौमत्व या घटनेतून आपल्याला सर्वांना, प्रत्येक लहान मुलापासून तर वयोवृद्धपर्यंत घटनेमध्ये प्रत्येकाला समान अधिकार दिलेले आहेत, ते अधिकार प्राप्त झालेले आहेत। त्या अधिकाराच्या प्राप्तीवर आपण सर्व या देशाचा कारभार चालत आहे। शाळा क्रमांक 42-33 आणि हायस्कूल या कामतगर विभागातील एक अत्यंत चांगली शाळा म्हणून नावारूपाला आणण्याचा प्रयत्न अजून आम्ही या ठिकाणी करणार आहोत, जेणेकरून या ठिकाणी असलेल्या प्रायव्हेट शाळा आहेत त्यामध्ये कोणी जाणार नाही। डिजिटल शिक्षण युग सुरू झालेलं आहे, त्यामुळे या शाळेमध्ये सर्व शिक्षकांना विनंती असेल की डिजिटल शिक्षणासाठी जे काय लागणार असेल त्याची आम्हाला तुम्ही हे करून द्या की बाबा एवढी आम्हाला रिक्वायरमेंट आहे, एवढी आवश्यकता आहे, ते सर्व मिळेल। शाळेतून कोणी विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये जाण्याची काळजी घ्या, त्यांच्या आईवडिलांना बोलवून घ्या आणि सांगा त्यांना की धामणकर नाक्यावर जा, इकडे तिकडे जा। मुलं रस्त्याला फिरत असताना कधी दांड्या मारून कुठेतरी बसत असतात उद्यानामध्ये, गार्डनमध्ये, त्यानंतर रिक्षाला जाणारा खर्च आहे, या ठिकाणचं शिक्षण कमी होऊ देऊ नका, जेणेकरून सगळ्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये महापालिकेच्या शाळेतील शिक्षणाची रुची भावना वाढणार आहे। आपण या ठिकाणी आमचा सत्कार केलेला आहे। सत्काराच्या बाबतीत म्हणायचं तर आपण सत्कार केलेला आहे तर या विभागातील वार्ड नंबर 21 सर्व जनतेचा सत्कार असावा असं मला वाटते, कारण या संपूर्ण विजयाची भिवंडी शहरामध्ये चर्चा आहे। कुठेच कुणाला जबरदस्ती नाही, कुठेच कुणाला दमदाटी नाही, कुठेच कुणाला जोर जबरदस्तीने दबाव नाही, काय नाही। संपूर्ण निवडणूक आम्ही प्रेमाने जिंकलेली आहे आणि लोकांनी आम्हाला भरघोस मतांनी दिले। संपूर्ण भिवंडी शहरामध्ये या विजयाची चर्चा आहे, संपूर्ण भिवंडी शहरामध्ये विजयाची चर्चा आहे। ज्या ठिकाणी मुस्लिम बांधव राहत आहेत, दलित बांधव राहत आहेत, त्या ठिकाणून सुद्धा आम्हाला भरघोस मतदान झालेलं आहे। तर हे विजय आहे, हे आम्ही केलेल्या कार्याचं आहे। आम्ही राजकारण न करता समाजकारण जास्त हे केलेलं आहे, म्हणजे आमचे गलीबोलामध्ये मार्गदर्शक आहेत, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला कायम लाभलेलं आहे। राजकारण फक्त फॉर्म भरला त्या दिवसापासून स्टार्ट होतो, निवडणूक झाली की त्या दिवसानंतर संपत असतो, परंतु आम्ही समाजसेवेमध्ये कायमचे राहणार आहोत। समाजसेवा आमच्या हातून कायमची घडत राहिलेली आहे आणि चांगल्या प्रतीची सेवा आम्ही लोकांना देत आहोत। त्याचं उलटं रिटर्न आम्हाला त्यांनी रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे गेल्या 16 तारखेला। त्या सर्व जनतेचं धन्यवाद आणि आपण सर्व या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभारी आहे। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।